मोहम्मद पटेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. मोहम्मद पटेल आपण कॉमेंट्री बॉक्स कडे लगेच या. मोहम्मद पटेल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स कडे या. गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी आपण बघतोय महत्वाची मॅच खेळत आहे दोन्ही संघ. एका बाजूला प्रिन्सेस सहेर आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार ती फायटर्स. राशीद या ठिकाणी बॅटिंग कमी करत परंतु गोलंदाजी जबरदस्त आहे. बॅटिंग देखील करावी लागेल आणि दोन्ही संघांचं जर समीकरण आपण पाहिलं 5-5 मॅच ते खेळले 4 जिंकले 1-1 पराजित झालेले आहेत. पॉइंट्स टेबल देखील अगदी सिमिलर आहेत. तरी ते जिंकले तर कदाचित पहिल्या टॉप 2 मध्ये देखील पोहोचू शकतील. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स आहेत. कैफ मात्र सुरुवातीचा बॉल देखील वाईट हा बॉल देखील वाईट दोन्ही चेंडू वाईट टाकलेले आहेत आणि नो बॉल होता हा अंपायरचा इशारा. चला मॅचला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा आणि या बॉलला मात्र स्पर्श होत असताना सरळ मात्र 1 रन मिळून जाणार आहे. चांगलीच बॅटिंग अपेक्षित राहणार आहे. एक बॉल मात्र आतापर्यंत फेअर डिलिव्हरी हा टाकला गेला पुढचा बॉल असेल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न असू शकेल आणि या ठिकाणी डॉट बॉल आलाय. सुरुवातीचे 2 वाईट आणि त्याच्यानंतर एक लेग बाईज झाला त्यानंतर पुन्हा डॉट बॉल येतोय. गोलंदाजी चांगली चालली आहे. खोलवरचा बॉल टाकला अगदी चांगला खेळण्याचा प्रयत्न असेल. याही चेंडूवरती आपल्याला 1 रन मिळणार आहे. 4 रन स्कोरबोर्ड वरती. पुढचा चेंडू आणि मुसद्दीकाच्या विरोधामध्ये कशा प्रकारची तयारी केली गोलंदाज कैफ नाही पाहावं लागेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे कमालचं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हवेमध्ये उडायला फ्लाइंग जट झाला होता क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारचे योगदान देखील देताना आपण त्यांना पाहिलाय. पुन्हा एकदा बाहेरचा बॉल आहे चांगला आज कट खेळताना आपण पाहिलं. या चेंडूवरती देखील एक सिंगल मिळेल. संघाचा स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती. षटकातील अजून देखील 1 बॉल शिल्लक आहे. थँक्यू डीजे. चला पहिल्यामध्ये 7 रन झालेले आहेत. दुसरा षटक ट्रायक वरती बॉलर ऐमान वरती प्रहार. इथे मुसद्दी कुठे थांबेल जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स. ऐमानवरती पहिल्याच बॉल होते. मुसद्दीक आता हवी झालाय आक्रमण करतोय. पवित्रा घेतलाय त्यांनी आक्रमक. पुढचा बॉल पुन्हा चांगला स्ट्रोक परंतु चांगला या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. करीबी मामला बघायला मिळू शकतो. थोडीशी चर्चा करतील का बॅटर्स पॉपिंग क्रीज मध्ये दाखल झाला की नाही आणि सर अंपायर तटस्थ आहेत. खालीद सर यांनी मात्र साफ नकार दिलाय त्या अपीलला. सांगितलं ज्यावेळेला चेंडू लावेल यष्टीरक्षक यशांवरती सरळ पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये फलंदाज सुखरूप दाखल झाले होते हे आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा चेंडू टाकला जाईल आता.
पुढच्या बॉल वरती किती मोठं संकट असणार आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. दुसरा षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्यावेळेला पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स मात्र देत आहेत. दिशाहीन गोलंदाजी, थोडीशी भरकटलेली गोलंदाजी आपण पाहिली आहे. खूप बाहेरच्या बाजूला चेंडू फेकण्याचं काम करतायत ते. ऑनला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक असू शकतील आता डीप मध्ये आणि या चेंडूवरती फक्त एकच रन मिळेल. सायंकाळच्या सत्राला सुरुवात झाली आहे. समुद्राच्या या अथांग सागराच्या अगदी काठावरती, या किनाऱ्यावरती संपूर्ण स्पर्धा आपण बघतोय. या स्पर्धेची एक मोठी स्पेशालिटी आपण पाहिलेली आहे. दरवर्षी आपण पाहताय तर या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलं जातं आणि याही वर्षी या ठिकाणी स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलं गेलं आहे. ऑर्गनायझर कमिटीचं मनापासून कौतुक प्रशंसा आम्ही देखील करू, कारण ज्याप्रमाणे ते ऑर्गनाईज करतात ती संपूर्ण टुर्नामेंट यूट्यूब लाईव्ह देखील असते. त्यानंतरला चांगलं साऊंड सिस्टम देखील आपण पाहतो. 2चा खेळ संपलाय. 15 रन्स. त्याच्यानंतरला मैदानाकडे जाऊया. 15 रन्स झाले 2 ओव्हर नंतर. तिसरा षटक गोलंदाजी मार्गवरती काही पुन्हा एकदा आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 6 अनुशासित गोलंदाजी पाहिली आपण. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल. गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजूला आणि या बॉलवरती 1 रन मिळणार आहे. पुढचा बॉल टाकेल. चांगली चहलकदमी आपण पाहिली. तिथे फ्रंट फूटचा वापर. पुढे एकदा एका जागेवरती या ठिकाणी समाधान मानताना दिसायचे दोन्ही फलंदाज. राशीद आतापर्यंत त्यांनी 5 बॉलला फेस केले, केवळ 3च रन्स बनवलेत. बॅटिंग थोडीशा ठिकाणी या पर्वामध्ये कुठेतरी कमी पडताना दिसले. गेल्या पर्वामध्ये ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर केला होता राशीदना. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग. परंतु या स्पर्धेमध्ये, आजच्या या पर्वामध्ये, या संपूर्ण पर्व 5 मध्ये एक प्रभावित करणारी गोलंदाजी आपल्या राशीदच्या माध्यमातून आपण त्यांची पाहिली आहे. कुठेतरी एक्स्ट्राच कमी देणं ही त्याचीच आपण नक्की स्पेशालिटी आहे. त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील ते करतात. परंतु आता एकच बॉल आहे, 1च रन्स मात्र आपल्याला पाहायला मिळेल. यापुढची मॅच रसिन चॅलेंजर्स आणि तहमीद फायटर्स या 2 संघांमध्ये खेळली जाईल. येथून या 2 संघाला ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाचे आहे. जिंकणारा संघ मात्र टॉप 2 मध्ये नक्कीच जाऊन पोहोचणार आहे. जाऊयात. पुढचा बॉल टाकला जाईल. चांगला रूम बनवलाय. 1च रन मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला अति फायटर्स या टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. ताडी देखील चांगली बॅटिंग केलेली आहे. कैफनं गोलंदाजी देखील सुरेख केलं. शेवटचा बॉल टाकेल. पुन्हा एकदा डिफेन्स केलाय आणि या बॉलवरती एक सिंगल. 3चा खेळ संपला. स्कोर का 22 विदाउट लॉस. ट्वेंटी 22.
शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय काय होणार आहे या मॅच मध्ये. शेवटच्या षटकातील खोलवरचा बॉल टाकलाय गोलंदाज मारूफ ना. हा देखील एक टीमचा महत्वाचा खेळाडू आहे मारूफ. एक बेस्ट ऑलराऊंडर देखील अति पाटील या टीमचा आपल्याला दिसतोय गोलंदाजी मार्क वरती. ऑफला चांगला ड्राईव्ह करत असताना आपण क्षेत्ररक्षकाला देखील पाहतोय या बॉलवरती. उद्या बरोबर सकाळी 6 वाजता स्पर्धा खेळवली जाणार आहे. उद्या देखील मॉर्निंग सेशन मध्ये सकाळच्या सत्रामध्ये ज्या काही मॅचेस असतील त्या खेळवल्या जातील. प्लेयर चला आपण बॉर्डर लाईनच्या दिशेने उभं राहायचंय. उद्याची पहिलीच मॅच सकाळच्या सत्रामध्ये तहमीद फायटर्स आणि रझीन चॅलेंजर्स या दोन संघांमध्ये खेळवली जाईल. उद्या ती मॅच असणार आहे. उद्या सकाळी शार्प 6 वाजता दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आणि त्याच्यानंतर पुढच्या मॅचेस देखील खेळवल्या जातील. आजच्या दिवसातील आय थिंक शेवटची मॅच आपण बघतोय. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच फर्स्ट इनिंग आहे प्रिन्सेस साहेर. 3.3 ओव्हरपर्यंतचा खेळ झालाय. समोर चांगला फटका असणार आहे. या बॉलवरती आपण जर पाहतोय 1 रन मिळेल. संघाचं धावफलक मात्र आतापर्यंत आपण पाहायला गेलात तर 26 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. 26 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. पुन्हा एक्स्ट्रा रन्स देत आहेत. गोलंदाज मारूफ आता काहीतरी वेगळेपणाची गोलंदाजी करत आहेत. तर सुरुवातीचे 4 बॉल चांगल्या टप्प्यावरती आहेत. राशीद आणि त्याचा साथीदार मुसद्दीक हे दोन्ही ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि या वेळेला फलंदाज बाद होणार की काय. अपील जोरदार केली आहे आणि अंपायरचा इशारा मात्र बॅटर बाद. शेवटचा बॉल आहे या शेवटच्या षटकातील. सो फर्स्ट इनिंग मधील शेवटचा बॉल आपण मारूफच्या माध्यमातून टाकताना पाहताय. 27 रन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. शेवटच्या बॉलवरती माहिलला पाठवलंय आणि या बॉलला देखील एक चांगल्या पद्धतीने खेळताना आपण पाहतोय. चला 28 रन झालेले आहेत 4 ओव्हर मध्ये. 29 धावांचा पाठलाग करावा लागतोय. मॅचला सुरुवात तर झालेली आहे. सेकंड इनिंगला 29चा पाठलाग करतायत. म्हणजेच काय तर प्रिन्सेस साहेर या ज्या संघटना आहेत जास्त रन्स म्हणजे सर्वाधिक रन्स तर केले नाहीयेत. कमी धावांमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती ते अनेक बॅटर्सना रोखतायत. ज्याच्यामध्ये महत्वाचा वाटा म्हणजेच काय गोलंदाजी करणारा राशीद
आणि त्याच्या नंतरला मात्र तो असणारा त्यांचा जो साथीदार जो बॉलर आहे त्याच्या माध्यमातून चांगली या ठिकाणी गोलंदाजी केलेली आहे. पुन्हा व्हाईट बॉल आहे. आता ही गोलंदाजी अपेक्षित नाहीये कारण तुम्ही पहिला बॉल चांगला टाकता नंतर व्हाईट बॉल आहे. आता बॅक टू बॉलर फलंदाज ऐमान आणि त्याचा साथीदार आपण बघतोय तर मारूफ आहे. पाण्याचा ओघ आणि वेग वाढत चाललाय. रूम बनवलेला आहे. धावचीची संधी आणि इथे एक्स्ट्रा रन्स मिळून जातील. 2 रन्स मिळणार आहेत. स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पाच रन्स असते स्कोर बोर्ड वरती. जिंकण्यासाठी अजून 21 बॉल मध्ये 24 ची आवश्यकता आहे. 21 मध्ये 24 ची गरज आहे. शेवटचा आजच्या दिवसातील सामना आपण बघतोय. फ्रंटफूटचा वापर केला क्षेत्ररक्षक असू शकेल. या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1च रन्स मिळेल. शेवटचे 2 चेंडू अजून ओव्हरमध्ये शिल्लक आहेत. आडव्या बॅटनं वा देखना स्ट्रोक ऐमानच्या बॅटमधून एक मोठा फटका 4 रन. बारा रन झालेले आहेत पहिल्या ओव्हर मध्ये. 12 रन झालेले आहेत. जिंकण्यासाठी अजून 17/18 बॉल मध्ये. आणि यावेळेला आपण जर पाहायला गेला तर काय घडतंय तिथे थोडंसं फंबलिंग देखील बघतोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका घडलेल्या आहेत. स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती. 16 बॉल मध्ये 15 रन्स पाहिजे. 16 मध्ये 15. 16 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. 29चा पाठलाग करतायत आतिफ फाटरचा संघ. प्रिंसेस शहर के आतिफ फाटर आज की शाम शायद किसके नाम. आणि इथे कमालची बॉलिंग होती परंतु बॅटर सुखरूप पॉफिंग क्रीज मध्ये दाखल आहे. आता मॅच मध्ये 20 म्हणजे 15 मध्ये 15 ची आवश्यकता आहे. 15 बॉल 15 धावांची गरज. पुन्हा व्हाईट बॉल टाकला गेलाय. या बॉलला जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी सुरेख आहे. अफलातून गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 14 बॉल मध्ये 14 पाहिजेत. 14 बॉल 14 धावांची आवश्यकता. या ठिकाणी आपण जर पाहतोय तर काय घडतंय. पुन्हा या ठिकाणी या चेंडूला खेळलं गेले. आता 13 मध्ये 13 पाहिजेत. 13 बॉल 13 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. मारूफ तयार आहे. त्याच्या विरोधामध्ये सुहेल गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक. याही षटकामध्ये काय बॉलिंग केले सुहेलला. मागच्या मॅच मध्ये देखील दुसरं षटक त्याच्या माध्यमातून टाकलं गेलं. एक जबरदस्त गोलंदाज सो देखील राहिलाय. 13 बॉल मध्ये 13 रन्स पाहिजे. चांगला रूम बनवलाय. चेंडूला सन्मान दिला मारूफनं. 1 रन्स मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. स्कोर कार्ड 17-12 मध्ये 12. बारा बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता.
12 बॉल 12 धावांची गरज आहे. ज्या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर काय घडलं पुन्हा एकदा या ठिकाणी एक सिंगल. गोलंदाजी मात्र या ठिकाणी थोडीशी एक्स्ट्रा रन्स आपण पाहिलेली आहे. हे एक्स्ट्राचे रन्स आहेत ते थांबवावे लागतील आता तुम्हाला, कारण ह्या चुका अपयशाचं कारण बनू शकतात. आता माहीत आहे अति फायटर्सच्या टीमला माहीत आहे की आपण आता विजयाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. आता हे दोन्ही जे फलंदाज आहेत घाई करत नाही आहेत, ते स्वतःला आता थांबवत आहेत, कंट्रोलमध्ये ठेवत आहेत. त्यांना माहीत आहे की येणाऱ्या षटकामध्ये आपण जिंकू शकतो, परंतु हे विसरून चालणार नाही. याला क्रिकेट म्हटलं जातं, कारण कोणत्याही क्षणाला या क्रिकेटची बाजी पलटू शकते आणि इथे आय थिंक मोठी विकेट मिळू शकली असती. आणि त्याचबरोबर डॉट बॉलचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 9 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. 9 मध्ये 9 बॉल 9ची गरज स्वीप केलाय आणि हा फटका मात्र फक्त आणि फक्त किती रन्स देते, फक्त सिंगलच मिळेल. 8 बॉल 8ची गरज. सामना संपला नाहीये अजून. रसिक प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अंपायरचा इशारा मात्र फेअर डिलिव्हरी आहे. अंपायरचा इशारा फेअर डिलिव्हरी आहे. जिंकण्यासाठी 7 मध्ये 8ची गरज आहे. एक चांगला बॉल आला, विकेट आली तर मॅच मध्ये एक ट्विस्ट पाहायला मिळेल. चर्चा विकेटची केली, थोडस फंबल आपल्याला होताना पाहायला मिळालं. 1 रन्स. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त. 22 झाले. 6 मध्ये 7. 6 बॉल 7. थँक्यू. 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 7. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मॅच मध्ये. खोलवरचा बॉल, चांगला स्ट्रोक, इथे मिसफील्ड आणि 4 रन. वाह. या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर केवळ 3 धावांची आवश्यकता. 5 बॉल मध्ये 5 मध्ये 3ची गरज आहे. आणि नो बॉलचा इशारा. याही बॉलवरती 2 रन्स मिळतील. केवळ आणि केवळ 1 रन्स पाहिजे आता जिंकण्यासाठी. अति फायटर्सच्या टीमचं डॉमिनेट आपल्याला पाहायला मिळतं. वर्चस्व या मॅच मध्ये आहे. कमालची या ठिकाणची बॉलिंग. आणि अंततः मात्र या ठिकाणी हा सामना जिंकलेला आहे अति फायटर्स या टीमला. अभिनंदन अति फायटर्स. सॉफ्रिंग से शहर हार्ड लक बॉयज. आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर मारूफ आपण ठरलेला आहात. अमित भाई मुल्लाजी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊयात मारूफ यांना. आणि उद्या सकाळी बरोबर 6 वाजता या ठिकाणी उर्वरित ज्या मॅचेस सकाळच्या सत्रामध्ये देखील खेळवल्या जातील. दोन्ही टीमला लक्षात घ्यायचं आहे. आपण मागाशी अनाउन्स केलंय